मॉर्निंग रुटीनबद्दल रोज काहीतरी नवीन येत असतं. उठसूट यूट्यूबवर कोणीतरी सांगत असतं की सकाळी 5 वाजता उठा. उठसूट Instagramवर सतत फीडवर येत असतं की मॉर्निंग रुटीन फॉलो करा, ग्रीन ज्यूस घ्या, कोल्ड शॉवर घ्या आणि एक्सेट्रा एक्सेट्रा भरपूर. पण हे सगळं आपण एकत्र जर का करत बसलो ना, तर सकाळचे तुमचे 4 तास असेच जातील. ही सगळी रुटीन कोणासाठी काम करतं? त्यांच्यासाठी ज्यांनी ही रुटीन बिल्ड केली आहे त्यांच्या आयुष्यात. तुमच्यासाठी नाही. तुम्ही जेव्हा ही रुटीन तुमच्यासाठी बिल्ड कराल, तेव्हाच ती रुटीन तुमच्यासाठी काम करेल. याचा अर्थ तुम्ही रोज 4 तास रुटीनमध्ये घालवायचं असं होत नाही. सायकोलॉजीमध्ये ह्याला हॅबिट मिसमॅच असं म्हणतात. म्हणजे जेव्हा कुठलंही हॅबिट तुमच्या नॅचरल रिदमशी मॅच होत नाही ना, तर तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही तुमची विल पॉवर लावली, तरी ती हॅबिट टिकत नाही. मी सुद्धा असे यूट्यूब व्हिडिओ बघून छान डिसिप्लिनवाले व्हिडिओज वगैरे बघून फॉलो केले बरं का. म्हणजे मी ठरवलं होतं की सकाळी 5 वाजता उठायचं. लगेच आपला फोन घेतला, त्याच्यात अलार्म सेट केला की 5 वाजता उद्या उठायचं म्हणजे उठायचंच. आणि मी उठले पण यार. मी 5 वाजता उठले, मस्त आपलं वर्कआउट स्टार्ट केलं, ब्रेकफास्ट केला आणि कामावर गेले होते माझ्या. मग काय, दुसऱ्या दिवशी पुन्हा उठले. पुन्हा दुसऱ्या दिवशी जर्नलिंग वगैरे केली, मी थोडं लिहायला लागले. तिसऱ्या दिवशी अलार्म लावून सुद्धा मी उठले नाही. खरंच सांगते. आणि नंतर मला असं झालं की आता आठवड्यातला एक दिवस मिस झाला ना, आता नको, आता नेक्स्ट आठवड्यापासून करूया. ह्याला आपण काय म्हणतो माहिती आहे? ऑल ऑर नथिंग. मी मुळात दुसऱ्यांचं जे रुटीन आहे ते कॉपी करत होते स्वतःसाठी. पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटीज जी त्यांच्यावर आहेत ती वेगळी आहे. प्रत्येकाचं रोजचं रुटीन वेगळं आहे. पण प्रत्येकजण काहीतरी वेगळं करत असतो आयुष्यात. त्या हिशोबाने एकच रुटीन कसं काय आपल्या आयुष्यात सेट होईल सांगा बरं मला. त्यांच्यासाठी ज्यांचं मी रुटीन फॉलो करत होते, त्यांना 5 वाजता उठणं कदाचित गरजेचं असेल किंवा त्यांच्या रुटीनमध्येच ते असेल. पण माझ्या रुटीनमध्येही नव्हतं आणि मी 5 वाजता नेमकं करायचं काय मला हेही सुचत नव्हतं. त्याच्यामुळे माझा गोल असा होता की दिवस शांतपणे सुरू व्हावं. कुठलेच गोंधळ नको किंवा रश नको, उठायचं जायचं धाव, हे असं नको. म्हणून मग मी ठरवलं की 5 वाजता उठण्यापेक्षा 7 वाजता उठायचं. मी तशी 8 वाजता, पण 7 वाजता इज ओके. खूप महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला की मला पर्सनली असं वाटतं की मॉर्निंग रुटीन जे असतं ते तुमच्या दिवसाची सुरुवात प्रोडक्टिव्ह व्हावं म्हणून असते. ती असते की तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या टर्म्सवर व्हायला पाहिजे. जर तुमचं रुटीन तुम्हाला डेली अँझायटी देत असेल, तर मग ते मॉर्निंग रुटीन कसलं? ती एक पनिशमेंटसारखी वाटते. सगळ्यात मोठा लाय आहे प्रोडक्टिव्ह इंडस्ट्रीचा की मॉर्निंग रुटीन म्हणजे काहीतरी इंटेन्स असायला पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. वॉरेन बफे सकाळी उठून पुस्तक वाचतात, बिल गेट्स डिशेस क्लीन करतात, ओबामा बास्केटबॉल खेळायला जातं. तरी ते लोक एकच गोष्ट करतात, ज्यामुळे ते मेंटली रेडी होतात. आपली मॉर्निंग जी आहे ना, ती एकदम शांत पीसफुली व्हायला हवी. की आपल्याला उठून सगळ्यात पहिले ही एकच गोष्ट करायची आहे, जी महत्त्वाची आहे आपल्यासाठी. ह्या 3 स्टेप्स आहेत जे मी माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये फॉलो करते. थोडे सिंपल आहे, बोरिंग पण तुम्हाला वाटू शकतं, पण त्या माझ्या आहे. तुम्हाला यातलं काही पटलं तर तुम्ही करा, नाही तर तुमचं जे काही शेड्यूल असेल दिवसाचं त्या हिशोबाने कुठलीही एक रुटीन तुम्ही रोज फॉलो करू शकता. मला पर्सनली असं वाटतं की सकाळचे 30 मिनटं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. फोनवर येणारे नोटिफिकेशन, न्यूज, Instagram सगळं 30 मिनिटानंतर. का असं? कारण सकाळी आपला ब्रेन फ्रेश असतो. त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या कुठल्याही अजेंड्याने भरायचं नाही. हे एकच गोष्ट जरी तुम्ही केली ना, तरी बराच इम्पॅक्ट पडतो बरं का. दुसरी गोष्ट मी केली की एखादी कुठलंही इंटेन्शनल ॲक्ट करायचं सेम टाईमवर. जसं तुम्हाला चहा प्यायला आवडतच असेल सकाळी, नाही का? मलाही आवडतं. म्हणून शांत 10 मिनटं मी बसते. माझा मस्त चहा, गरमागरम चहा घेऊन, आणि ते 10 मिनटं मी स्वतःसोबत स्पेंड करते. त्यात तुमचं असू शकतं की छान शांतपणे बसून राहायचं 10 मिनटं. कुठलेच विचार नाही, काही नाही. फक्त स्वतःवर फोकस करायचा. किंवा तुम्ही वॉक करू शकता. एखादं पुस्तकाचं पान वाचू शकता. जी आवडेल गोष्ट करायला
ती करायची. कोणी सांगितलेली नाही. हे तर मी सजेशन्स देते. नाहीतर तुम्ही म्हणाल, की कोणी सांगितलेलं नाही, मग तुझं म्हणणं कसं ऐकायचं मी? तर असं नाही. तुम्हाला जी गोष्ट आवडेल ती करायची सकाळी 10 मिनिटं. तिसरी गोष्ट जी मी केली ती म्हणजे कायम मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, की स्वतःला प्रश्न विचारायचा. मी तिसरी गोष्ट तीच आहे, की मी स्वतःला प्रश्न विचारला, की आजच्या दिवशी मला काय इम्पॉर्टंट आहे? कुठली टू डू लिस्ट वगैरे बनवायची गरज नाही किंवा गोल सेटिंग वगैरेची गरज नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे तेच त्याचाच एक आन्सर आणि एक इंटेन्शन. ह्याला फक्त 2 मिनिटं लागतात. आणि पण वाह, वाह, वाह! पण ह्याने खूप फरक पडतो. बरेच जण माझा व्हिडिओ बघत असतात आणि छान लाईक पण करतात, पण सबस्क्राईब करत नाही. असं करायचं नाही. सबस्क्राईब करायचं म्हणजे मला मदत होईल आणि मला कळेल तुम्हाला आवडत आहे माझा कंटेंट. बेस्ट मॉर्निंग रुटीन ती नाही जी 5 वाजता सुरू होते. बेस्ट मॉर्निंग रुटीन ती आहे जी तुम्ही स्वतः करू शकाल तुमच्या टर्म्सवर. नो एक्सटर्नल प्रेशर, काही गिल्ट नाही, काही नाही. जी तुम्हाला करायला जमेल, जी तुमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये बसेल आणि तुमची मॉर्निंगची सुरुवात शांतपणे आणि छान होईल, तीच तुमच्यासाठी बेस्ट मॉर्निंग रुटीन राहील. तर तुमच्या टर्म्सवर तुमची मॉर्निंग रुटीन सुरू करा. कोणाच्या सांगण्यावरून नाही. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, की तुम्ही कुठली हॅबिट किंवा कुठलं रुटीन स्टार्ट केलेलं आहे किंवा करायचं आहे आणि तुम्हाला माझी मदत हवी आहे. तर मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिप्लाय नक्की देईन किंवा त्या टॉपिकवर मी कुठला तरी वेगळा व्हिडिओ करेन. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.